डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित भीम जयंती या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे। नुकताच हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाची शूटिंग वर्धा जिल्ह्यातील देवळी, वर्धा, सेलू, सावगी मेघे येथे करण्यात आली असून जवळपास 30 दिवसात चित्रपटाचं चित्रीकरण संपन्न झालं। या चित्रपटामध्ये एक प्रेमिका आपल्या पतीला कशा प्रकारे चांगला मार्ग दाखवून व मार्गदर्शन करून एक उद्योगपती कशा प्रकारे बनवते याचं जिवंत उदाहरण या चित्रपटामध्ये आहे। हा चित्रपट स्त्रीप्रधान असून महान सामाजिक पारिवारिक असा रंगीन चित्रपट असून लोकांना मंत्रमुग्ध करणारा आहे। या चित्रपटामध्ये एक तरुण आहे जो की अन्य मार्गाने गेलेला असतो, दारू पिणे, सिगरेट पिणे, गुटखा खाणे या मार्गाने गेलेला असतो आणि शिकून सुद्धा तो ह्या सर्व मार्गाला जातो। त्यावेळेस त्या गावामध्ये एक मुलगी येते नवीन, आणि मुलगी आल्यानंतर समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करते। बाबासाहेबांचा पुतळा गावामध्ये उभारला पाहिजे असा ती मुलगी प्रयत्न करते। त्यावेळेस तिला काही गावातले समाजकंटक लोक मारझोड करतात, त्यावेळेस हा हिरो तिला मदत करतो। त्यानंतर त्याच्या थोडक्यात प्रेम प्रकरण दाखवलं आहे, पण मुलगी आंबेडकरवादी असल्यामुळे ते त्याला चांगल्या मार्गावर करताना एक इन्सान बनवते। इन्सान म्हणजे एक चांगला माणूस बनवते, माणूस त्याला एक चांगला उद्योगपती बनवते। नंतर तो हिरो निवडणुकीमध्ये उभा राहतो आणि इलेक्शन हारतो, त्यानंतर तो हताश होतो। अशा प्रकारची याची स्टोरी आहे। सांगत तात्पर्य म्हणजे असं, हा जो चित्रपट आहे 30 तारखेला रिलीज झालेला आहे, आज दुसरा दिवस आहे। बरेचसे विदर्भातील 20 थिएटरमध्ये हा पिक्चर लावलेला आहे। चित्रपट बऱ्याचशा थिएटरमध्ये पहिला शो हाऊसफुल गेलेला आहे। आज सुद्धा काही थिएटरमध्ये चित्रपट हाऊसफुल गेलेला आहे। उद्याचा संडे आहे, उद्या सुद्धा आमचा चित्रपट 100% हाऊसफुल जाईल। या चित्रपटामध्ये एज अ दिग्दर्शक म्हणून मी काम केलेलं आहे आणि एक हिंदीसारखं आम्ही याचं टेकिंग केलेलं आहे। चित्रपट फार सुंदर झालेला आहे, लोकांना फार आवडत आहे। लोकांचे व्ह्यू जर विचार केला तर खूप छान लोकांचे व्ह्यू आहे। नक्की हा चित्रपट लोकांच्या मनावर अभिराज्य करेल असा मला पूर्ण विश्वास। सर्व आंबेडकर अनुयायी आणि बुद्धिस्ट समाज आणि इतर समाजालाही मी हात जोडून आग्रहाची विनंती करतो की एकदा त्यांनी थिएटरपर्यंत जावा आणि भीम जयंती हा चित्रपट बघावा। त्यांना असं वाटेल कदाचित की आपल्यातली स्टोरी आहे आणि त्यांच्या मनामधला एक आंबेडकरवाद या चित्रपटाच्या माध्यमातून जागृत होईल असा मला परिपूर्ण विश्वास आहे। या चित्रपटामध्ये 4 गाणी असून संगीतकार बाबा जागीरदार यांनी म्युझिक दिलं आहे। या चित्रपटाचं अनुभवी दिग्दर्शक नागपूरचे विलास गाडगे असून त्यांनी सर्व जनतेला अपील केलेली आहे की हा चित्रपट थिएटर पर्यंत जाऊन बघून चित्रपटात काम केलेल्या कलावंतांची मेहनत सफल करावी। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपुर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर वीआईपी प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।